तिकडे जळगाव विधान परिषदेतलं महायुतीचं टेन्शन मिटलंय। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंचं बंड शमलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांनी माघार घेतली। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांना त्यांनी पाठिंबा दिला। जळगावमधल्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी शिंदेंनी रेश्मा काळेंना महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर रेश्मा काळेंनी बंडखोरीची तलवार म्यान करत भाजपच्या नंदकिशोर महाजनांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं आदेशाचं पालन करून मी महायुतीचा साथ देत आहे आणि आजपासून मी माझा प्रचार थांबवत आहे। मला वाटतं एक महायुती म्हणूनच सगळे लोक एकत्र आहेत आणि आमच्याकडे महायुतीकडे बहुमत आहे आणि त्यामुळेच या निवडणुका मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की महायुती म्हणून आम्ही 17च्या 17 निवडणूक सुरुवातीला जेव्हा बिनविरोध व्हायच्या अगोदर आम्ही या सर्व निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे या निवडणुका ज्या बिनविरोध झाल्या त्या वगळता इतर निवडणुकांमध्ये महायुती जिंकली।